नमस्कार मित्रांनो, देशातील जनतेला महागाईच्या झळा सोसवत नाहीये. सगळीकडे महागाई वाढलेली आहे आणि याला जबाबदार कोण? तर देशाचं सरकार. सरकारच्या चुकीच्या धोरणाने या देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पहिल्यांदा नोटबंदी केली आणि सबंध सुरू असलेल्या उद्योग व्यवसायावर संक्रांत आली. त्याचे दुष्परिणाम आजही आम्ही भोगत आहोत. निर्णय चुकला हे मानायला सरकार तयार नाही आणि तेव्हापासून जी आमची अर्थव्यवस्था ढासळायला लागली आणि ती ढासळलेली अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी सरकारने जे जे निर्णय घेतले ते निर्णय या महागाईच्या पथ्यावर पडलेले आहेत. म्हणून या देशातल्या जनतेला या महागाईच्या झळा पोहोचत आहेत. सरकारमध्ये बसलेल्यांना फरक पडत नाही. देशाच्या अर्थमंत्री म्हणतात मी कांदा खात नाही. खरंय, नसतील खात, पण या देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आयुष्य त्या कांद्याशी जोडलेलं आहे हे भान त्या विसरतात आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला रसातळाकडे नेण्याचं काम करणारी ही सबंध मंडळी जी आज सरकारमध्ये बसलेली आहेत आणि या सरकारचे निर्णय, ज्या निर्णयाद्वारे या सबंध अर्थव्यवस्थेचं नियंत्रण होतं, हे सबंध निर्णय चुकलेले आहेत हे आता या देशातल्या जनतेला कळत आहेत. बंधूंनो, लक्षात घ्या, श्रीलंकेमध्ये सुद्धा महागाई वाढलेली आहे. काही लोक म्हणतील स्वतः अर्थमंत्री, स्वतः संरक्षण मंत्री, प्रधानमंत्री म्हणतात की महागाई फक्त आपल्या देशात वाढलेली नाही. हे खरं आहे, फक्त आपल्याच देशात वाढलेली नाही, इतरही देशात वाढलेली आहे. श्रीलंकेत वाढली कारण त्या देशांनी घेतलेले अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले चुकीचे निर्णय. महागाई युरोपमध्येही वाढली असेल, अमेरिकेतही वाढली असेल, ब्रिटनमध्येही वाढली असेल, तर याला जबाबदार आहे तिथली सरकार ज्यांनी या अर्थव्यवस्थेशी खेळ केलेला आहे आणि स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या निर्णयामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आहे. बांगलादेशात महागाई का म्हणून नाही वाढली? बांगलादेशामध्ये जो अत्यंत मागास असलेला देश, त्यांनी चांगले निर्णय घेतले देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, म्हणून त्या देशात महागाई वाढलेली नाही आहे. हे सूत्र समजून घ्यायचं आहे. हे पुढाऱ्यांना सांगायला बरं पडते की महागाई फक्त आपल्या देशातच वाढलेली नाही, पेट्रोलचे दाम तिकडे इतके आहे, तिकडे इतके आहे. अरे हो, हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला कशाला बसवलेलं आहे जनतेने? अर्थव्यवस्था सांभाळायचं तुमचं काम आहे ना. मग तुम्ही हे काम करत असताना तुमच्या झालेल्या चुका कधी कबूल करणार नाहीत, त्या चुकांचं निरसन करणार नाही, चुकीच्या वर परत नवीन चुकी करणार. या पद्धतीने या देशाची अर्थव्यवस्था जर हाताळणार हे सरकार असेल तर महागाई वाढेलच. आणि काय पोरकट खेळ सुरू आहे? राज्यांनी आपले टॅक्स कमी केले तर पेट्रोल डिझेलचे दाम कमी होऊ शकतात असं केंद्र सरकारने म्हणायचं आणि त्यांनी कमी करायचं नाही. त्यांच्या पक्षाच्या असलेल्या सरकारने कमी करायचं नाही. कमी कुणी करायचं? जिथं भारतीय जनता पक्षाची सरकार नाही आहेत त्या राज्यांना या देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय सल्ला देतात की तुम्ही तुमचे टॅक्स कमी करा. असा इतका निर्लज्जपणे पक्षाच्या हितासाठी काम करणारा देशाचा प्रधानमंत्री
अजूनपर्यंत माझ्या या 60 वर्षाच्या आयुष्यात मी बघितलेला नाही. प्रधानमंत्री देशाचा असतो, एका पक्षाचा नसतो, आणि देशातला सगळ्यात छोट्यातला छोटा माणूस हा सुद्धा माझ्या देशाचा नागरिक आहे ही भावना त्या प्रधानमंत्र्याच्या मनामध्ये असावी लागते, तेव्हा तो देशाचा प्रधानमंत्री होतो. आमचे प्रधानमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. हे देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. पक्षाला मिळालेली मते, पक्षाने निवडून दिलेले खासदार आणि त्या खासदारांच्या जोरावर झालेले प्रधानमंत्री, संख्येबळामुळे झालेले प्रधानमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आहेत. या देशाचे प्रधानमंत्री ते होऊ शकले असते, देशाभिमुख निर्णय घेतले असते, लोकाभिमुख निर्णय घेतले असते, तर ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. पण ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले नाही. हे निव्वळ त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि चुकीची विचार प्रणाली असल्यामुळेच. आणि म्हणून मित्रांनो, ही जी महागाई आहे, या महागाईला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे या देशाचं धोरण. आणि या धोरणामुळे, त्यांच्या धोरणामुळे, प्रधानमंत्री महोदयांच्या धोरणामुळे देशाच्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर होते त्यांनी राजीनामा दिला, यांनी दुसरे नेमले त्यांनी राजीनामा दिला, ते अर्थ क्षेत्राशी निगडीत होते. यांनी नेमलेले गव्हर्नर हे कोण आहेत? हे आहेत इतिहास तज्ञ. यांना इतिहासाशी प्रेम आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना इतिहासाशी प्रेम आहे, म्हणून भारतीय अर्थव्यवस्था सांभाळण्याचं काम यांनी इतिहास तज्ञांना दिलेलं आहे. परिणाम काय आहेत? परिणाम आता जे बघतोय, श्रीलंकेची स्थिती अत्यंत वाईट आहे. आणि हे वाईट व्हायचं कारण तिथल्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय. त्यांनी या श्रीलंकेला आम्ही फक्त आणि फक्त एका धर्माचा देश म्हणून करू पाहतो आहोत, हे सूत्र बाळगल्यामुळं त्यांची अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली आहे. भारत देश अजून त्या स्तरावर नाही आणि असं होऊ सुद्धा नाही. यासाठी या देशातल्या जनतेने जागरूकपणे या भारतीय अर्थव्यवस्थेवर अंकुश ठेवण्यासाठी तरी यापुढे योग्य पद्धतीने निर्णय घेणे गरजेचं आहे. असंच आव्हान या निमित्ताने मी करू इच्छितो. ही जी महागाई आहे, ही महागाई या सरकारच्या नीतीमुळे आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला या भारत देशाची अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था काय? भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. या देशाचा शेतकरी जर सुखी असेल तर अर्थव्यवस्था ही समृद्ध असेल. या देशाचा शेतकरी जर सुखी नसेल तर या देशाची अर्थव्यवस्था समृद्ध राहू शकत नाही, होऊ शकत नाही. आणि म्हणून जिथे 60-70% शेतीवर जगणारा समाज आहे, शेती पिकली तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये चढाव उतार येतात. पिकली कमी तर उतार येतो, पिकलं जास्त तर चढाव येतो. अशी परिस्थिती असणारा हा देश, या देशाची अर्थव्यवस्था जर सांभाळायची असेल तर कृषी क्षेत्राला प्राधान्य द्यावं लागेल. तिथे प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळतं. कृषी क्षेत्रामध्ये 70% शेतीवर जगणारा समाज आहे या देशामध्ये. याला बाजूला ठेवून जर अर्थव्यवस्थेने निर्णय घ्यायचे ठरवलं तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे ही महागाई आहे. रिझर्व्ह बँकेने 0.40 नी रेपो रेट वाढवलेला आहे, पुन्हा वाढवतील. यांना देशाची अर्थव्यवस्था चांगली करायची नाही आहे,
यांना देशाची महागाई नियंत्रित आणण्यासाठी हे सगळं करायचं आहे. पण महागाई नियंत्रित तेव्हाच होईल जेव्हा खऱ्या अर्थाने या देशातलं जे उत्पादन, कृषी उत्पादन आहे, ह्या कृषी उत्पादनाला चांगल्या अर्थाने जर अर्थव्यवस्थेने मदत केली तरच या देशामध्ये समृद्ध अर्थव्यवस्था नांदेल. म्हणून मित्रांनो, यापुढे ज्यांना अर्थव्यवस्थेतलं कळत नाही अशा मंडळीला कृपया या देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी आणू नका, एवढंच आव्हान या निमित्ताने मी करतोय.